झी 24 तास एक पाऊल पुढे। धारुताजी, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आहेत। एकंदरीत हे जे काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करते त्याविषयी त्यांच्याशी बोलूयात। माणिकरावजी, काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करते नांदेडमध्ये, काय एकंदरीत हे जे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्याबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे? काँग्रेसला नांदेड महानगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे। त्या ठिकाणच्या जनतेचा मी आभारी आहेत आणि खऱ्या अर्थानं अशोकरावांच्या नेतृत्वावर हे सगळ्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी परत केलेलं आहे। त्यामुळे एक अत्यंत समाधान आहे की आम्ही अशाही परिस्थितीमध्ये नांदेडला जो अपप्रचार करण्यात आला, विरोधी पक्षांनी एकत्रपणे सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधामध्ये जी मोहीम त्या ठिकाणी उघडली, परंतु जनतेने त्या ठिकाणी प्रतिसाद काँग्रेसला दिला, अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी दिला आहे। त्यामुळे सर्वांचे मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं जनतेचे सुद्धा आभार मानतो की ज्या मतदारांनी एकदा परत काँग्रेसवर विश्वास ठेवलेला आहे, काँग्रेसला महानगरपालिकेत सत्ता त्यांनी सोपवलेली आहे। माणिकरावजी, जसं तुम्ही म्हणताय की अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे नांदेडवासियांनी, हाच विश्वास आता काँग्रेसकडून व्यक्त केला जाऊ शकतो का? अशोक चव्हाणांबाबतीत हायकमांडकडून व्यक्त केला जाऊ शकतो का? अशोकराव चव्हाण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे काँग्रेसमध्ये एक महत्वाचं स्थान त्यांना आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला, त्याचा आनंद हा सर्वच राज्यामधल्या सगळ्याच काँग्रेसजनांना आहे। ज्या पद्धतीनं हे यश मिळालेलं आहे काँग्रेसला, कसं बघता तुम्ही याच्याकडे? आता पुढची वाटचाल कशा पद्धतीने असेल काँग्रेसची नांदेडमध्ये? यामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्यामुळे कोणाची साथ घेण्याची गरज पडणार नाही। आणि असे असेल तरी त्या ठिकाणी अपक्ष आहेत किंवा इतर सहकारी पक्ष आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमची आघाडी स्थापन करू। त्यामुळे काही अडचण त्या ठिकाणी आम्हाला सत्तेमध्ये येण्याकरता राहणार नाहीत। माणिकरावजी, यानंतर आता अशोक चव्हाणांचं योग्य पुनर्वसन केलं जाऊ शकतं का? नाही, पुनर्वसनाचा विषयच नाही। अशोकराव ज्येष्ठ नेतृत्व आहेत, महाराष्ट्रामधलं एक महत्वाचे नेते आहेत आणि त्यांना नेहमीच सन्मान महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे, मिळत राहणार आहे। पण गेल्या काळात ज्या पद्धतीनं आदर्श घोटाळा झाला त्यानंतर राजकीय विजनवासात गेलेले दिसत होते अशोक चव्हाण, मात्र आता नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये जे यश मिळतंय काँग्रेसला, जसं तुम्ही आता म्हणालात की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे, त्यानंतर आता त्यांच्या पुनर्वसनाबाबत विचार केला जाऊ शकतो का? यामध्ये अशोकराव चव्हाणांनी आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर ज्या काही आरोप करण्यात आले, ज्या शंका घेण्यात आल्या, त्या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यामुळे त्यांना एक लोकांपुढे जाऊन लोकांमध्ये त्या ठिकाणी ते राहिलीत, मिसळलीत नांदेड शहरामध्ये आणि त्याचे परिणाम आज आपल्या सर्वांच्या समोर आहे। माणिकरावजी, दुसरी गोष्ट म्हणजे विलासरावांनंतर आता मराठवाड्यामध्ये एक मोठा नेता म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जाईल? प्रश्नच नाही, राज्यामध्येच मोठा नेता अशोकराव चव्हाण आहेत काँग्रेस पक्षाचे। धन्यवाद माणिकरावजी, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल। एकंदरीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास नांदेडवासियांनी दाखवलाय असं आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।